अवैध वसूली को लेकर विवाद गहरा गया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की नगर सेविका आभा पांडे ने मनपा प्रशासन को शिकायत सौंपकर पूरे मामले की निष्पक्ष जांच और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। आभा पांडे का आरोप है कि अधिसूचित झुग्गी बस्तियों में रहने वाले गरीब परिवारों और छोटे उद्योग संचालकों को कुछ मनपा कर्मचारियों तथा असामाजिक तत्वों की मिलीभगत से नोटिस जारी किए जा रहे हैं। उन्होंने दावा किया कि कई लोगों को नोटिस देने की धमकी देकर आर्थिक दबाव बनाया जा रहा है और अवैध वसूली का नेटवर्क सक्रिय है। नगर सेविका ने प्रशासन से मामले की उच्च स्तरीय जांच कर जिम्मेदार लोगों के खिलाफ सख्त कदम उठाने की मांग की है। इस मुद्दे को लेकर स्थानीय नागरिकों में भी चिंता और नाराजगी देखी जा रही है। पूर्ण प्रॉब्लेम होतो अशा प्रकारची हे पूर्ण जे सुरू होतं महानगर सतरंजीपुरा झोन मध्ये हे सगळे विषय आज उघडकीस आणण्याकरता आमचे सगळे बंधू आमच्या बरोबर आले आहेत। इथे एकही व्यक्ती असा नाही जो प्रभागात राहत नाही, एकही व्यक्ती असा नाही ज्याला या अन्यायाची खबर नाही। सगळ्यांना माहिती आहे की इथे काय काय चाललं होतं। हे सगळ्या ज्या बाबी आहेत त्या निदर्शनास आणून देण्याकरता माननीय सहाय्यक आयुक्तांना आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। उल्लेखनीय याच्यात असं आहे की 2021 ला मी एक विषय उचललेला होता महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये। तिथे अवैध बांधकामावरून ब्लॅकमेलिंगचा गोरखधंदा, अवैध निर्माण के नाम पर उगाही करने वाले टोली को सक्रिय, नए निर्माण कार्य को अवैध बताकर वसूली का खेल मनपा सभा में आभा पांडे ने उठाया मुद्दा, अशा प्रकारचे अनेक विषय मी 2021 च्या सभागृहात सुद्धा उचलले होते। त्याच्यात काय झालं की त्याच्यात एक ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे। ज्या ऍक्शन टेकन रिपोर्ट मधून मग तशा प्रकारची कारवाई इथे होते महानगरपालिकेकडनं। परंतु जर याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की जर कुणाचं अवैध बांधकाम आहे आणि त्याच्या घराच्या बाजूला जो कोणी राहत असेल त्याला त्रास होऊ शकतो, मान्य आहे, पण त्यांनी जर तक्रार दिली तर कारवाई होणे आपल्याला समजते। पण त्याच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरनं जर त्या गरीब व्यक्तीला नोटीस कारवाई होत असेल तर हे आम्ही आमच्यासारखे जनप्रतिनिधी हे कधी खपवून घेणार नाही। आज आम्ही इथे आलेलो आहोत। जर ही गोष्ट सतरंजीपुरा झोन मध्ये सुरू राहील तर आम्ही रस्त्यावर उतरून असा जन आंदोलन उभा करू की एकही अधिकारी कर्मचाऱ्याला या झोन मध्ये आम्ही बसू देणार नाही। अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही साहेबांकडे आलो। शासनाचा परिपत्रक सुद्धा या बाबतीचा आहे की अवैध वैयक्तिक घराण्यासंबंधीचे अर्ज ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल त्याच्याकडून स्वीकारण्यात यावे। एजंटाकडून किंवा त्यांच्या मार्फत शासनास करण्यात आलेल्या अर्जाची सामान्यतः दखल घेण्यात येऊ नये। तरी सुद्धा इथले अधिकारी कर्मचारी हे शासन परिपत्रकाचं उल्लंघन आजपर्यंत करत होते। म्हणून ही गोष्ट उघडकीस आणण्याकरता आम्ही सगळे लोक आज इथे आलेलो आहोत आणि आमचा घोर निषेध आहे। अशा जे यंत्रणा इथे सुरू आहे त्याला आम्ही घोर निषेध करतो। म्हणून आज आम्ही आलेलो की आता सुधरून जा, नाहीतर रस्त्यावर उतरून जन आंदोलन आम्ही करून दाखवू आणि हे सगळं तुम्हाला मोडकीस आणण्याकरता आम्ही भाग पाडू।